पीएमपी म्हटली की नको रे बाबा हा पुणेकरांचा सर्वसाधारण अनुभव। सुस्थितीतली बसेसची कमतरता हे त्यामागचं मूळ कारण। अर्थात त्याविषयीची नुसती चर्चा गेली अनेक वर्ष सुरू आहे। मात्र आता पीएमपीच्या ताफ्यातील बसेसची संख्या वाढवण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतलाय। त्यानुसार पुणे तसंच पिंपरी चिंचवड महापालिका 700 नवीन बसेसची खरेदी करणार आहे। त्याशिवाय आणखी 500 बसेस भाडे तत्वावर घेण्यात येणार आहेत। आताची शहरातली वाहतूक कोंडी प्रदूषण हे सगळ्याचा विचार करता याला कुठेतरी एक चांगल्या पद्धतीचा एक चांगलं पॅकेज देण्याची आवश्यकता होती। त्याला अनुषंगून कालची आमची जी बीओडी झाली त्याच्यामध्ये नवीन 1200 बसेस पीएमपीएलला अर्थात पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडला देण्याचा निर्णय झाला। या 1200 बसेस पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये आमचा रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न आहे। पीएमपीच्या ताफ्यात सध्या 1500 बसेस आहेत। त्यापैकी 400 ते 500 बसेस नेहमीसाठी नादुरुस्त असतात। त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या बसेसची संख्या हजाराच्या आसपास आहे। नवीन बसेसच्या खरेदीमुळे ताफ्यातल्या बसेसची संख्या 2700 वर जाणार आहे। त्यातील नादुरुस्त बसेसची संख्या कमी केल्यास ही बस खरेदी दिलासादायक ठरणार आहे। कुठलाही भांडवली खर्च जो भाग आहे हा पीएमपीवर पडला नाही पाहिजे। त्याच्यात बस खरेदी असेल, डेपोचं काम असेल, जागा खरेदी असेल, पार्किंगची जागा असेल, हा सगळा खर्च महापालिका आणि राज्य शासनानेच केला पाहिजे। तो कुठल्याही प्रकारे बुडत्याचा पाय खोलात आधीच तोट्यात आहे। पुणे शहराची लोकसंख्या लक्षात घेता शहरात किमान 3000 बसेसची आवश्यकता आहे। मात्र सध्या जे पदरात पडू घातले तेही नसे थोडके म्हणावे लागेल। पुढील 4 महिन्यात नवीन बसेस पुणेकरांच्या सेवेत दाखल होतील असं सांगण्यात येत आहे। त्यात कुठली आडकाठी येऊ नये म्हणजे झालं। गेल्या वेळी बसचा दरवाजा कुठल्या बाजूने हवा त्या वादापायी बीआरटी बसेसची खरेदी रखडली होती। हे विसरून चालणार नाही। नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।